कालच्या पूर्ण सेशनबद्दल, ट्रेनिंगबद्दल आणि आमचं जे काय वर्क आहे ह्या वर्कबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जर सांगितलं तर बाकीच्या लोकांना पण बरं होईल. ऍक्च्युली जो वर्कआउट आहे हा तुमचा, तुमची ओळख पण कोण द्या म्हणजे लोकांना बरं होईल. माझं नाव सचिन क्षीरसागर. कालच्या सेशन बाबत बोलायचं झालं तर एक ॲज अ सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून आपण पाहू शकतो. याकडे पैसे कमवणं हा दुसरा पार्ट आहे, पण पहिला पार्ट आहे आपण कोणाचं तरी आयुष्य आपण व्यवस्थितरित्या एक काहीतरी आपण त्याच्या आयुष्यामध्ये आपण एक इन्व्हेंट आणणार आहे की जो स्ट्रगल करतोय तो, आणि तो स्ट्रगलला आपण मदत करणार आहे. अशा प्रकारचा कालचा इव्हेंट होता आणि सरांनी व्यवस्थित समजून सांगितलं प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईनं. आणि काही गोष्टी आपल्याला माहित नसतात, अनावधानानं आपण एक्सपर्ट असतो. काही लोक आपल्याकडे डॉक्टर आहेत, काही वकील असतील, प्रत्येक जण प्रत्येक फील्डला एक्सपर्ट आहे, पण काही जे बारकावे असतात ते माहित नसतात. मलाही नव्हते म्हणजे व्हाय आपण त्या गोष्टीकडे काय गेलं पाहिजे किंवा त्या गोष्टीकडे आपण काही विचारच करत नाही. पण त्या गोष्टी बऱ्यापैकी क्लिक झाल्या. जसं सर सांगत होते तसं 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 ते क्लिक झाले की ही गोष्ट केल्यानंतर ही गोष्ट होती, ही गोष्ट केल्यानंतर ही गोष्ट होती. ह्या ऍक्च्युली तुम्ही रेग्युलर लाईफ मध्ये करत असता, पण तो तुमचा रुटीन पार्ट असतो. तुम्ही आज इथे ऍज अ प्रोफेशन म्हणून कोण आला असेल, काय आला असेल, बऱ्यापैकी 90% पैसे कमवाय झाले. एक माझा लुकआउट आहे, सगळ्यांना भरपूर लाख लाख रुपये, 2-2 लाख रुपये कमवायचे असं लुकआउटनं सगळे आलेले. पण तो ऍटिट्यूड ठेवूच नका, लगेच मिळणार नाहीये. तुम्ही डेव्हलप पण लगेच होणार नाही. स्टेप बाय स्टेप जावं लागेल प्रत्येक गोष्टीला. सरांनी जसं गाईडलाईन सांगितलंय, सिनियर्सची गाईडलाईन घ्यावी लागेल वेळोवेळी. कुणाला जर असं वाटत असेल की मी पुढच्या महिन्यात गेलो, जसं सर म्हणले मग माझा आता 3 लाख रुपये, प्रत्येकाचंच होईल नाही सांगू शकत. तुमच्या लाईनअप कशा तयार होतील, तुम्ही कसं लोकांमध्ये जाल, कसं डेव्हलप व्हाल, हे तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. डॉक्टरही जर झाला, BHMS झाला, काय झाला, तर तो पहिल्या दिवशी काही 50,000 रुपये काउंटर करत नाही. त्याच्या रिझल्ट वरती त्याचा काउंटर डेव्हलप होतो. मी सरांनी काल तेच सांगितलं की तुम्ही रिझल्ट काय मार्केटमध्ये देताय, त्या रिझल्ट मधून तुम्ही आउटपुट काय काढताय. तुम्हाला काम हे करायचंच आहे. काम केलं नाही तर तुम्ही घरातच बसणार, काही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, काही मिळणार नाही, काही मिळणार. आणि तुम्ही कोणाची सेवाही करू शकणार नाही, काय नाही. ते डायबिटीज बी गेलं, बोपरलं, सगळं बाकीचं गेलं, व्यसनमुक्ती तर लांब राहिली. आणि विशेष करून बायकांना खूप मोठा स्कोप आहे त्यात. बायका कमी तर पुरुष मंडळी जास्त आहे. म्हणजे आम्हाला बाकीचे व्याप असतात, ह्यांना काहीतरी असेल वेगळा, त्यांना वेगळा. सो हाऊसवाईफ आहे त्यांना, आता आशा वर्कर आहे कोणतरी, कालही मी ऐकलं तरी, त्यांना स्कोप जबरदस्त आहे यामध्ये. ऑलरेडी ते करतातच. रोज नशेवाले 10 लोक पुढनं जातात त्यांच्या. गव्हर्नमेंट वेगवेगळे प्रोजेक्ट देतात त्यांना. म्हणजे सरांनी काल जे ट्रेनिंग दिलंय तुमच्यासाठी खूप छान आहे, म्हणजे माझ्यासाठी आहे. मी 4 गोष्टी वेगळ्या शिकलो, पण त्यातनं घ्यायचंय किती, पुढे किती जायचंय, हे थोडंसं प्रत्येकाचा हा इंडिव्हिज्युअल विषय, प्रत्येकाच्या स्किलनुसार, प्रत्येकाच्या प्रोफेशननुसार. तर तुम्ही जॉबला आहे, तुमच्या प्रोफेशननुसार तुम्ही वेळ देणार आहे, काम करणार आहे. सरांनी जी स्किल शिकवली त्या स्किल मधून किती वेळ देऊ शकतोय आपण, किती पार्ट त्या कामासाठी काढू शकतो, हे तुमचं तुम्हीच प्रोग्राम करायचं. तसं मग सरांनी सांगितलं व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा. तुम्ही सकाळी 1 अर्धा तास काढला पाहिजे, 20 मिनिटं काढली पाहिजे, केलं पाहिजे विषय. तुमचं मार्केट तुम्ही बनवायचंय, संस्था तुम्हाला मदत करणार आहे. संस्था घरी येऊन पैसे देणार नाही. मी शिकलेली आहे. बरोबर आहे. थँक्यू.